नमस्कार, मी श्रीधर ढगे, OTT न्यूज मराठीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी सकाळी 8:30 वाजता नागपूरहून दिल्लीसाठी आलो होतो आणि इथं माझी फ्लाईट जी आहे ती 11:30लाच पोहोचली आणि पुढे मला चंदीगड जायचं असल्याने माझी कनेक्टिंग फ्लाईट जी आहे ती सायंकाळी 4 वाजता आहे. आणि दरम्यानच्या 3-4 तासामध्ये मी जरा दिल्लीच्या वातावरणाचा इथं आनंद घेतला. इथं धुकं भरपूर आहे, थंडी भरपूर आहे आणि आता 4 वाजता जी फ्लाईट आहे तर त्यासाठी मी इथं पुन्हा एअरपोर्टला आलेलो आहे आणि हे करत असताना मग कुठेतरी आपल्या गावाची आठवण जी आहे ती झाल्या वाचून राहत नाही आणि गावात आपण पत्रकार असल्यामुळे गावात काय घडामोडी चालू आहेत आणि राजकीय काय हालचाल चालू आहेत या सगळ्या गोष्टींच्या बाबत सुद्धा मनात विचार येत असतात. आणि काही मला आज इथं असताना गावाकडून फोन आले की खामगावचे नगराध्यक्ष जे आहेत ते केव्हा पदभार घेणार आहेत, स्वीकृत नगरसेवकपदी कुणाची वर्णी लागणार आहे याबाबत आपला काही व्हिडिओ आला नाही. मित्रांनो, अजून नगराध्यक्ष पदाचा पदभार जे आहे ते केव्हा स्वीकारला जाईल हे काही सांगितलं गेलेलं नाही. मात्र निश्चित आहे की नवीन वर्षात खामगावात नवीन नगराध्यक्ष विराजमान होतील यात शंका नाही. आपण पाहिलंच की खामगावच्या तिरंगी लढतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सौ अपर्णा साखरकुंडकर या मोठ्या मताधिक्याने जे आहे त्या निवडून आलेल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे 29 नगरसेवक जे आहेत हे सुद्धा नगरपालिकेत विजयी झालेले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला इथं स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे आणि नगराध्यक्षपदी सुद्धा त्यांची जी आहे ती वर्णी लागलेली आहे. त्यामुळे आता नगराध्यक्षपद कधी म्हणजे पदभार स्वीकारतात नगराध्यक्ष हे सर्वांच जे आहे ते लक्ष लागलेलं आहे. त्यासाठी काही मोठा कार्यक्रम घेतला जाते का, समारंभ ठेवला जातो का, हे सुद्धा अपडेट आपल्याला लवकर मिळेलच. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार जेव्हा निवडणुकीचा निकाल लागतो तेव्हा साधारणतः 15 दिवसाच्या आत जो आहे तो नगराध्यक्ष पदाचा पदभार जो आहे हा स्वीकार लागत असतो. त्यासाठी नगराध्यक्षांचा हा मुख्याधिकारी किंवा सक्षम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जो आहे तो शपथविधी घेतला जातो आणि नंतर नगराध्यक्ष हे पदभार स्वीकारत असतात. जिल्हाधिकारी तशी अधिसूचना जाहीर केल्यानंतर हे सगळे सोपस्कार पार पाडल्या जात असतात. त्यानंतर पहिली मीटिंग जी आहे ती सुद्धा बोलावली जाते आणि ही सर्व प्रक्रिया झाल्यावर नगराध्यक्ष विराजमान झाल्यावर सर्व नगरसेवक जे आहेत ते सुद्धा आपापल्या जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्यानंतर नंतर सभापती पदांचे वाटप वगैरे अशी सगळी प्रोसेस होईल आणि त्यानंतर जी काही विकासाची कामे ही आहेत ती खामगाव शहरात मार्गी लागतील. तर महत्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय जनता पार्टीचे 29 नगरसेवक निवडून आले असल्यामुळे त्यांचे जवळपास 3 नगरसेवक जे आहेत ते स्वीकृत म्हणून घेतल्या जातील अशी शक्यता आहे. या स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागण्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टीकडून अनेक उमेदवार इच्छुक आहेत. आपापल्या पद्धतीने त्यांनी फिल्डिंग लावणं चालू केलेली आहे. मात्र जे काही जुने सिनियर लोक आहेत त्यांचा प्राधान्याने विचार होईल अशी काही माहिती आहे जी आमच्याकडे आलेली आहे. त्यामध्ये माजी नपउपाध्यक्ष आणि वंदे मातरम मंडळाचे अध्यक्ष मुन्ना पुरवार यांचं एक नाव जे आहे ते स्वीकृत नगरसेवक पदासाठी चालू आहे. त्या तरुण उमेदवारांचे तरुण कार्यकर्त्यांची नावे सुद्धा समोर आहेत. त्यामध्ये राम मिश्रा असो किंवा अन्य जे काही कार्यकर्ते आहेत जे कामगार मंत्री आकाश कुणकर यांच्या साठी खूप झटत असतात आणि भारतीय जनता पार्टीचं कार्य जे आहे ते जोमानं रेटत असतात. आणि काही जे नगरसेवक आहेत ज्यांना उमेदवारी दिल्या गेली नव्हती त्यांची सुद्धा नावे ही जी आहे ती नगरसेवक पदासाठी चर्चेत आहेत. ज्यांनी निवडणूक काळात अर्ज दाखल केल्यानंतर मागे घेतला किंवा पाठिंबा दिला आणि पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं यांना सुद्धा जी आहे ती नगरसेवक पदाची संधी जी आहे ती दिल्या जाणार आहे. तर मग ह्या सर्व घडामोडी घडत असतानाच एक महत्वाचं एक राजकारणात एक मोठा एक प्रकार सुद्धा समोर आला की भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस अमोल अंधारे यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे आणि भारतीय जनता पार्टीला त्यांनी जय श्रीराम ठोकला आहे. आता ते बहुतेक शिवसेना शिंदे गटात जातात की स्वतःच एक स्वतंत्र गट दबाव गट तयार करतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे. आता 2-3 दिवसापासून ग्रामीण भागात त्यांचे जोरदार दौरे सुरू झाले आहेत आणि त्यांच्या दौऱ्यांना जो आहे तो चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अमोल अंधारे यांनी ही जी एकला चलोरेची भूमिका जी घेतलेली आहे ती कुठेतरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जी आहे ती भारतीय जनता पार्टीला कुठेतरी काय म्हणतात त्याला अडचणीची ठरते का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. आणि नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीनं घवघवीत यश मिळवलं हेच यश आता पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मिळेल का आणि कोणत्या पक्षाचा परफॉर्मन्स कसा राहील हे सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओ नक्कीच चर्चा करू. तोपर्यंत तुम्ही आमचे चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.